नमस्कार, गायत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे आळूची वडी. तर आता बघूया. तर मग आपण आता लसूण, जिरे आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे. ताटामध्ये आपण हळद, बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे म्हणजे मिरची, लसूण आणि जिऱ्याचं ते टाकायचं. त्याच्याप्रमाणे हळूहळूच पाणी टाकायचं, कारण की आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि त्याच्यामध्ये जास्त घट पण नाही बनवायचं. व्यवस्थित जसं लागेल तसं आपण थोडं थोडं का होईना पाणी टाकत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करायचं आहे आणि एकाच पोझिशनला करत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यात जे गाठी असतात ते सगळं मिक्स होऊन जातात. तुम्ही बघू शकता. नंतर आळूचे पानं आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे चांगले. आम्ही आता इथं पाट घेतलेला आहे, कारण की पानं मोठे आहे. आपण कोलपाट पण घेऊ शकतो पानं जर छोटे असली तर. त्याच्यानंतर एक लेअर याची पानं ठेवायचं, नंतर एक बेसन पिठाची लेअर लावायची, नंतर परत एक पान ठेवायचं, त्याच्यानंतर परत ही प्रोसिजर चालूच राहू द्यायची. आपण 2, 3, 4 असे लेअर करू शकतो. आता आम्ही हे 4 लेअरचं केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळीकडं मसाला लावून घ्यायचा बेसन पिठाचा आपण केलेला. त्याच्यानंतर त्याला फोल्ड करायचं चांगलं, व्यवस्थित पॅक झालं पाहिजे, म्हणजे तिथून हे नाही, बेसन पीठ नाही निघलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाणी उकळायला ठेवलं होतं आधीच. पाणी खळखळ उकळलं, त्याच्यानंतर जाळीदार भांडं ठेवलं त्याच्यावरती. त्याच्यानंतर त्याला तेल लावून घेतलं. नंतर आपण जे हे रोल केलेले आहे वड्यांचे ते त्याच्या वाफायला ठेवलेले आहे. आता हे आपण झाकून ठेवू 15 ते 20 मिनटासाठी. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर आपण बघू शकता कसे झालेले आहे. तर आपण ते शिजलेलं आहे. आता आपण ते कट करायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. जे व्हिडिओ मी करत राहीन ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पडत जातील. तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे कट करायचे छानपैकी. त्याच्यानंतर तेल तापायला ठेवलं एक साईडला. मी थोडंसं तळणार होते, त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता थोडंसं तेल ठेवलं आणि त्याच्या अशा प्रकारे आपण त्या वड्याच्या तेलामध्ये सोडून द्यायच्या. 4-5 सोडलं आहे मी, कारण की ते व्यवस्थित असे कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करायचं आहे. माझा आवाज थोडा बरा नाही आहे, त्याच्यामुळं सॉरी. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती तेल तापलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण वड्या सोडल्या 5-6. अशा जास्त त्याला मिक्स नाही करायचं आहे, कारण की ते पूर्ण गाळ होऊन जाईल. त्याचा हळूवार करायचे आणि 1 किंवा 2च पलटी मारायची वड्यांसाठी, कारण की जास्त जर आपण त्याला मिक्स करत राहिलं तर त्या तुटू शकतं. आपण जे 4 लेअरचे आता आम्ही 4 लेअरचे बनवलेले आहे ते सगळं मोकळं होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित आणि हळूवार मिक्स करायचे आहे ते. तुम्ही बघा अशाच प्रकारे सर्व वड्या आता आपण अशाच तळून घेणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा. खूप छान लागतं. वड्या खूप भारी झाल्या होत्या. त्यासोबत आपण सॉस संग खाऊ शकतो. आता माझ्या पोरांना सॉस आवडतं त्याच्यासोबत खायला, त्याच्यामुळं मी सॉस संग त्यांना सर्व केलं. तुम्ही नुसत्या पण खाऊ शकता. खूप छान लागतं. कुरकुरीत करायच्या म्हणजे खूप भारी लागतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. मी जी रेसिपी करेन